घ्या रे 5वा क्वेश्चन. पाणी आणि अल्कोहोलच्या 50 लिटर मिश्रणामध्ये 10% अल्कोहोल आहे. नवीन मिश्रणामध्ये अल्कोहोलची मात्रा 40% करण्यासाठी नवीन मिश्रणामध्ये अल्कोहोलची मात्रा 40% करायची. अजून अल्कोहोल किती मिसळायला पाहिजे असं विचारलेलं आहे. पन्नास लिटरचं मिश्रण आहे. 50 लिटर मध्ये काय काय आहे? अल्कोहोल आहे, पाणी आहे, अल्कोहोलचं प्रमाण 10%. अल्कोहोलचं प्रमाण 10%, 50 मध्ये 10% म्हणजे किती लिटर आहे काढा. 50चा 10% काढून घ्या. छेदामध्ये आला 100. 0 0 कॅन्सल झाले. आलं किती? 5 लिटर. 50 लिटर मध्ये अल्कोहोलची मात्रा किती आली? 5 लिटर आली. मग पाणी किती? तर 50 वजा 5 केले, पाणी आलं तुमचं 45 लिटर. पुढे म्हणतंय नवीन मिश्रणात अल्कोहोलची मात्रा 40% करायची. नवीन मिश्रणामध्ये अल्कोहोल आहे आपल्याकडे ती 5, छेदामध्ये पाणी आपल्याकडे ती 45. ती म्हणते अल्कोहोलची मात्रा 40% करण्यासाठी अजून किती अल्कोहोल मिसळायला पाहिजे. अल्कोहोलवरती अल्कोहोल अजून एक्स मिसळायला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही एक्स लिटर अल्कोहोल अजून मिसळताय त्यावेळेस नवीन मिश्रणामध्ये अल्कोहोलचं प्रमाण किती टक्के होतंय? 40%. जर अल्कोहोलचं प्रमाण 40% होत असेल तर खाली पाण्याचं प्रमाण किती टक्के होणार? 60%. कारण टोटल मिश्रण हे 100%च असणार. 100%पैकी जर अल्कोहोल 40% झालं तर पाणी किती होणार? 60% होणार. तर काटाकाटी करा, इथं शून्याला शून्य गेला, बे दोन्ही 4, बे त्रिक आले 6. तिरकस गुणाकार करा, तिरकस गुणाकार करा. 5 त्रिक आले 15 अधिक 3 एक 6 आले बरोबर 45 दोन्ही आले 90. 3 एक्स बरोबर 90 तसंच लिहिलं. 15 प्लस मध्ये इकडे गेला मायनस होऊन जाईल तुमचं. 3 एक्स बरोबर 90 मधून 10 गेला 80, 80 मधून 5 गेला 75. 75 ला 3 भागा, 3 दोन्ही 6, राहिला एक 3 5 15. एक्स बरोबर आलं 25. याचा अर्थ अल्कोहोलची अजून किती मात्रा तुम्हाला मिसळायला पाहिजे? 25 लिटर मात्रा मिसळायला पाहिजे, जेणेकरून नवीन मिश्रणामध्ये अल्कोहोलचं प्रमाण हे किती टक्के होईल तुमचं? 40% होईल. आलं का? चेक करून घ्या. 40% किती? 25. चला जाया का पुढं. पुढचा क्वेश्चन. एका मिश्रणामध्ये अल्कोहोल व पाण्याचं गुणोत्तर 67 आहे. जर यामध्ये 11 लिटर पाणी मिसळले तर नवीन मिश्रणामध्ये अल्कोहोल व पाण्याचे गुणोत्तर 3:5 होते. नवीन मिश्रणात अल्कोहोलची मात्रा एकूण किती लिटर आहे?
झालं का रे? अल्कोहोल आहे, पाणी आहे आणि एका मिश्रणामध्ये अल्कोहोल आणि पाण्याचं गुणोत्तर किती आहे? 67 आहे. त्यामध्ये म्हणते जर 11 लिटर पाणी मिसळले, 11 लिटर तुम्ही जर पाणी मिसळले तर नवीन मिश्रणामध्ये अल्कोहोल आणि पाण्याचं गुणोत्तर 3:5 होते. अल्कोहोलचं 3 आणि पाण्याचं किती होते? 5 होते. क्रॉस मध्ये गुणाकार करा. 7 5 आले 35, वजा करायचं, प्लस प्लस असले वजा करायचं. 8 तर किती आलं तुमचं? 24. बरोबर. क्रॉस मध्ये गुणाकार करा. 11 त्रिक किती आलं तुमचं? 33. 35 मधून 24 गेले, राहिले 6 5 11, बरोबर आलं 33. 11 एके 11, 11 त्रिक 33. एक भाग आला तुमचा 3चा. एक भाग किती झाला तुमचा? 3 झाला. तुम्हाला विचारलं नवीन मिश्रणात अल्कोहोलची एकूण मात्रा किती? अल्कोहोलची मात्रा पहिली किती होती? 7 होती रजा, कारण आपण अल्कोहोल मिसळलेलंच नाही, आपण मिसळलं काय? पाणी मिसळलं इथं. याचा अर्थ अल्कोहोल तसंच राहणार तुमचं. अल्कोहोलचं अगोदर प्रमाण किती होतं? 7 होतं. 7 ला 7 गुणोत्तर होतं. 7 ला काय करा? 3 गुणा 7 रे किती आलं? 21 लिटर. नवीन मिश्रणामध्ये अल्कोहोलची मात्रा किती असेल तुमची? 21 लिटर. आली का? चेक करून घ्या. दुसऱ्याही मेथडनं सोडवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. दुसऱ्या मेथडनं सोडवू शकता की एका मिश्रणामध्ये अल्कोहोल आणि पाण्याचं गुणोत्तर 67 होतं. याचा अर्थ अल्कोहोल होतं 7x म्हणायचं आणि पाणी होतं 8x म्हणायचं. पाणी आपण किती मिक्स केलं? 11 लिटर मिक्स केलं. ज्यावेळेस पाणी आपण 11 लिटर मिक्स करतो त्यावेळेस अल्कोहोल आणि पाण्याचं गुणोत्तर 3:5 होते, म्हणजे 3 किती होते? 5 होते. क्रॉस मध्ये गुणाकार करा. 7 5 किती आलं? 35x. बरोबर. क्रॉस मध्ये गुणाकार करा. 8 3 किती आलं? 24x अधिक 11 3 किती आलं तुमचं? 33. 35x तसाच ठेवला. 24x प्लस मध्ये इकडे आला तुमचा मायनस. बरोबर. इकडे आलं तुमचा 33. 35 मधून 24 गेला 11. 11 x बरोबर आले 33. 11 त्रिक 33. x बरोबर आले 3. x ची व्हॅल्यू मांडली 3. पाणी आपण मिक्स केले. तुमचं पहिलं जे आहे अल्कोहोल, अल्कोहोल आपण काही मिक्स केलेलंच नाही. अल्कोहोल तेवढंच राहणार तुमचं. अल्कोहोलचं अगोदरचं किती होतं तुमचं? 7x. 7x 7 गुणाकारामध्ये x ची किंमत 3. 7 किती आलं? 21. नवीन मिश्रणामध्ये अल्कोहोलची मात्रा किती असणार तुमची? 21 लिटर. दोन्ही पैकी कुठल्याही मेथडनं सोडवा, उत्तर निघून जाईल. क्लिअर करे भाऊ. जाऊया का पुढं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया का? जाऊया का पुढं? बघितलं? घ्या पुढचा प्रश्न.
किती आलं रे माईक काय चला. एका मिश्रणामध्ये साखर आणि दुधाचं गुणोत्तर किती आहे 4:5. आपल्याकडे ती साखर आहे आणि दुधाचं मिश्रण आहे. साखर आणि दुधाचं गुणोत्तर किती आहे 4:5 आहे. यामध्ये 7 लिटर दूध मिसळले. 7 लिटर दूध तुम्ही जर मिसळलं तर नवीन मिश्रणात साखर आणि दुधाचं गुणोत्तर 2:3 होते. नवीन मिश्रणामध्ये साखर आणि दुधाचं गुणोत्तर किती होते 2:3 होते. क्रॉस मध्ये गुणाकार करा. 5 2 10 4 त्रिक 12 4 त्रिक 12 वजा 5 2 10 बरोबर. अधिक अधिक काय वजा करायचं. क्रॉस मध्ये गुणाकार करा. 7 2 किती आलं तुमचं 14 आलं राजा. 12तून 10 गेले राहिले तुमचे 2 2 बरोबर आले 14. बे एक बे बे 7 14. एक भाग आला तुमचा 7चा. एक भाग किती झाला तुमचा 7चा आला. तुम्हाला विचारलं नवीन मिश्रणात साखरेची मात्रा किती लिटर. आपण मिक्स केले दूध. साखर तेवढी राहणार. साखरेची मात्रा पहिली किती होती 4 होती. 4 ला गुणायचं. एक भाग कितीचा आहे 7चा. 7 चो किती आलं 28. म्हणजे नवीन मिश्रणामध्ये साखर ही किती लिटर होती तुमची 28 लिटर. 28 लिटर आलं का चेक करून घ्या. चला जाऊया का पुढच्या क्वेश्चन कडे. पुढचा क्वेश्चन आठवा. झालं का रे. दूध आणि पाण्याच्या 60 लिटर मिश्रणामध्ये म्हणते तीनास गुणोत्तर किती आहे 3:2 आहे. जर दूध आणि पाण्याचं गुणोत्तर एकाच एक करायचे असेल तर मिश्रणात अजून किती पाणी मिसळायला पाहिजे म्हणते. 60 लिटरचं मिश्रण आपल्याकडे ते 60 लिटरच्या मिश्रणामध्ये काय आहे आपल्याकडे दूध आहे आणि दुसरं काय आहे पाणी आहे. आणि दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती आहे 3:2 आहे. मग दूध किती आणि पाणी किती काढा. 3 अधिक 2 म्हणजेच किती आलं तुमचं 60. कारण 3 आहे आणि 3 दूध आहे 2 पाणी म्हणजेच तुमचं टोटल दूध आणि पाणी किती आहे 60 आहे. 3 आणि 2 आले 5. 5 बरोबर आले 60. 5 एके 5 राहिला एक 5 2 10. एक भाग आला 12चा. एक भाग किती आला 12चा. मग आता काय करा दूध काढून घ्या. दुधाचे भाग आहेत 3. दुधाचे भाग आहेत 3. 3 ला 12 ने गुणा. गुणिले 12 केलं. 12 2 24. 12 त्रिक आले 36. पाणी पाणी किती आपल्याकडे ती पाण्याचे भाग आहेत 2. 2 गुणाकारामध्ये 12. 12 2 किती आलं 24. त्या मिश्रणात अजून किती पाणी मिसळायला पाहिजे म्हणते. आपल्याकडे ती काय 36 दूध आहे. पाणी किती आपल्याकडे ती 24 आहे. ती म्हणते दूध किती मिसळायला पाण्यामध्ये पाणी किती मिसळायला पाहिजे. पाणी 1 लिटर मिसळ त्यावेळेस गुणोत्तर किती होते 1/1 होते. तिरकस गुणाकार करा 36 बरोबर. क्रॉस मध्ये गुणाकार करा 24 अधिक किती आलं x 36 वजा 24. हार 24 प्लस मध्ये इकडे मायनस होऊन जाईल बरोबर. x वरचे राहिले 6 6 12 आले तुमचे 12 बरोबर किती आलं x. अजून किती पाणी मिक्स करायला पाहिजे 12 लिटर मिक्स करायला पाहिजे जेणेकरून नवीन मिश्रणामध्ये पाणी आणि दुधाचं गुणोत्तर किती होईल 1:1 होईल. तसं पण 1:1 गुणोत्तर मला पुढे जायची काही गरज नाही.
दोघांची डायरेक्टली 36 आणि 24ची वजाबाकी करायची. उत्तर निघून जातं. महागास हे गणित झाले आपलं. चला 9वा क्वेश्चन. आम्ल व पाण्याचं 729 लिटर मिश्रणात आम्ल व पाण्याचं गुणोत्तर 7:2 आहे. या मिश्रणामध्ये अजून किती पाणी मिसळायला पाहिजे जेणेकरून आम्ल व पाण्याचं गुणोत्तर 5:3 होईल? टोटल मिश्रण किती आहे तुमचं? 729 लिटरचं आहे. 729 लिटर मध्ये काय काय रे बाबा? आम्ल आहे, दुसरं काय तुमचं पाणी आहे, आम्ल आणि काय तुमचं पाणी, आणि गुणोत्तर आहे किती? 7:2 आहे. डायरेक्ट तुम्ही आम्ल पण काढू शकता. समजा काढू शकता 7 आणि 2 किती आले? 9. 9 पैकी 9 पैकी 7, 7 आणि 2 9, 7 पैकी आम्ल 9 आहे. जर 9 पैकी 7, 9 पैकी 7 आम्ल असेल तर 729 पैकी किती? 9 1 9, 9 8 72, 9 1 9 आलं किती तुमचं? 81. 7 1 7, 7 8 56, 567 लिटर. 567 लिटर काय आलं? आम्ल आलं. मग पाणी किती? पाणी टोटल 729 आहे. 729 वजा 567 करून टाका, पाणी निघून जाईल तुमचं. 9तून 7 गेला 2, हातच्या उसना घेतला राहिले इथं 6, 12तून 6 गेला 6, 6तून 5 गेला 1, 162. 162 काय आलं तुमचं? पाणी आलं. मग वरती लिहा आम्ल, आम्ल आहे 567, पाणी आहे 162. ती म्हणते काय? अजून किती पाणी मिक्स करायला पाहिजे? अजून आपण काय करूया? 1 लिटर पाणी मिक्स करूया जेणेकरून नवीन गुणोत्तर काय बनेल? 5:3 म्हणजे 5 किती बनेल? 3 बनेल. आता हे सोडवायचं, क्रॉस मध्ये गुणाकार करा. 567 गुणाकारामध्ये 3 बरोबर 162 गुणाकारामध्ये 5 अधिक 5 1 आलं. 3 7 21, हातच्याला गेला 2, 3 संग 18, 18 आणि 2 आले 20, हातच्याला गेला 2, 5 त्रिक 15, 15 आणि 2 आले 17 बरोबर 5 2 10, हातच्याला 1, 5 सक्क 30, 30 निघाले तुमचे 31, 5 1 5, 5 आणि 3 आले 8, अधिक आलं तुमचं 5 1 1701, 1701 वजा किती करायचंय तुम्हाला? 810 करायचंय बरोबर. इकडे किती आलं? 5 1 आलं राजा. वजा बाकी करून घ्या. 1 हातच्या उसनं घेतला 6 झाले इथं 10, 10तून 1 गेला 9 आला, 6तून 8 जात ना, हातच्या उसनं घेतला 16तून 8 गेला 8, 800 किती आलं तुमचं? 91. 891 आलं तुमचं. 891, 891 बरोबर आले 5 एक्स. एक्स तसंच ठेवा. 891 ला भागायचं किती? 5 गुणाकाराची संख्या भागाकाराला येऊन जाईल तुमची. त्याला भाग द्या. 5 1 5, 8तून 5 गेला राहिला तुमचा 3, 5 7 35, राहिले किती तुमचे? 4, 5 8 40, राहिला 1, वरचा शून्य उसना घेतला दिला पॉईंट, 5 2 10. अजून किती पाणी तुम्हाला मिक्स करावं लागेल? 178.2 लिटर पाणी मिक्स करायला पाहिजे जेणेकरून नवीन मिश्रणामध्ये अल्कोहोल आणि अल्कोहोलच आहे का? अल्कोहोल आणि किंवा आम्ल आणि पाण्याचं गुणोत्तर किती बनेल? 5:3 बनेल. चला जाऊया पुढं. एका मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचं गुणोत्तर 4:3 आहे. यामध्ये 4 लिटर पाणी अजून मिसळले तर गुणोत्तर 1:1 होते. तर सुरुवातीला मिश्रणामध्ये दुधाची मात्रा किती?
दूध आणि पाणी आहे ना. दूध आणि काय रे, पाणी आहे ना, दूध आणि पाणी. बरोबर का? दूध आणि काय आहे, पाणी आहे. दूध आणि पाणी किती गुणोत्तर आहे? चारास किती आहे तुमचं? 3 आहे. चारास किती आहे तुमचं? 3 आहे. यामध्ये अजून म्हणते 4 लिटर पाणी मिसळले की नवीन गुणोत्तरामध्ये त्यांचं प्रमाण किती होतं? एकास एक होतंय. एकास एक आलं तुमचं. 4 एके 4 वजा 3 एके 3 बरोबर 4 एके 4. एक भाग बरोबर किती आला तुमचा? 4 आला. एक भाग तुमचा 4चा आला. एक भाग 4चा आला. पाणी मिक्स करत गेलो याचा अर्थ दूध विचारलं, दुधाची मात्रा किती सुरुवातीला? 4 आहे. 4 भाग दुधाचे. 4 गुणाकारामध्ये एक भाग किती चाललाय? 4चा. 4 किती आलं? 16. तुला विचारलंय दुधामध्ये मिश्रणामध्ये दुधाची मात्रा किती, तर उत्तर आलं 16 लिटर. 16 लिटर आलं का? चेक करून घ्या. सुरुवातीला विचारलं. अरे सुरुवातीला हे गुणोत्तर एकास एक झालं ना, ते कधी झालं माहिती का? ज्यावेळेस आपण पाणी मिक्स करतो. दुधा आपण काय 4 होतं ते 4च राहणार त्यामध्ये. दूध हे 4 लिटर होतं ना, ते 4च राहणार, त्यामध्ये काही बदल होणार नाही. पाणी मिक्स केले आपण मिश्रणामध्ये. जाऊया का पुढं? एका मिश्रणामध्ये अल्कोहोल व पाण्याचं गुणोत्तर वर राहिले इथं 4:3 आहे. जर मिश्रणामध्ये 5 लिटर अजून पाणी मिसळले तेव्हा गुणोत्तर 4:5 होते. तर नवीन मिश्रणात अल्कोहोलची मात्रा किती म्हणले? तुम्ही दोन्हीपैकी कुठल्याही मेथडने सॉल्व करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. काय काय मिश्रणामध्ये अल्कोहोल आहे, पाणी आहे. अल्कोहोल आणि पाण्याचं गुणोत्तर किती आहे? 4:3 आहे. त्या मिश्रणामध्ये 5 लिटर पाणी अजून ओतले. 5 लिटर पाणी ओतले आणि 5 लिटर पाणी मिसळले की तेव्हा गुणोत्तर 4:5 होते. गुणोत्तर किती होते? 4:5 होते. क्रॉस मध्ये गुणाकार करा. 4 पंच आलं 20, वजा करायचं. 4 त्रिक आले 12 बरोबर. क्रॉस मध्ये गुणाकार. 4 पंच किती आलं तुमचं? 20 आलं राजा. 20तून 12 गेले, राहिले 8. 8 बरोबर आले तुमचे 20. भाग जातोय, भाग दे. 4 दोन्ही 8, 4 पंचे 20 बरोबर कर. याचा अर्थ काय माहिती का? याचा अर्थ झाला, इकडे एक भाग काढायचा आपल्याला. हा 5 तसा ठेवला, 2 गुणाकाराला असतो, इकडे जाईल भागाकाराला. याचा अर्थ एक भाग जो आला ना, एक भाग तो किती आला? 5/2 आला. एक भाग जो आला तो किती आला? 5/2 आला तुमचा. तुम्हाला विचारलं नवीन मिश्रण अल्कोहोलची मात्रा किती आली? अल्कोहोलची मात्रा अगोदर किती होती रे तुमची? 4 होती. 4 भाग होते. एक भाग किती तुमचा? 5/2. 5/2 ने गुणा. 4 एक बे, एक बे, बे दोन्ही 4, 5 दोन्ही किती आलं? 10. प्रश्न तुम्हाला विचारलाय अल्कोहोलची मात्रा किती आहे? नवीन मिश्रणामध्ये अल्कोहोलची मात्रा आली 10 लिटर. किती आली? 10 लिटर आली का? चेक करून घ्या. चला, समजतंय ना? जाऊया पुढं. प्रकरण थोडं किचकटच आहे, पण केलं तर सोपं आहे, नाही केलं तर अवघड आहे.
एक मिश्र धातूच्या 400 ग्रॅम मध्ये जस्त आणि तांब्याचे गुणोत्तर 5:3 आहे. जर गुणोत्तर 5:4 मध्ये परिवर्तित करण्यासाठी किती ग्राम झाले, किती ग्रॅम तांबा मिसळायला पाहिजे म्हटले. आपल्याकडे मिश्रण जे आहे ना राजा ते 400 ग्रॅमचं आहे. आणि या 400 ग्रॅम मध्ये काय आहे, जस्त आहे आणि दुसरा कुठला भाग आहे, तांबा आहे, म्हणजे तांबे आहे. तर म्हणले गुणोत्तर किती आहे दोघांचं, 5:3 आहे. गुणोत्तर 5:3 आहे म्हणजे 5 अधिक 3 बरोबर किती आलं तुमचं, 400 ग्रॅम. 5 आणि 3 आले 8, 8 बरोबर आले 400. 8×45 वरचा 0. एक भाग जो आला ना तो एक भाग किती आला, 50 आला. एक भाग 50 आला. मग 400 ग्रॅम मध्ये जस्त किती आहे ते काढून घ्या. जस्ताचे भाग आहेत 5. जस्ताचे भाग किती आहेत, 5. 5 ला एक भाग किती चाला आपला, 50चा. एक भाग 50 चाला, 50 निघून 5 किती आलं, 25 वरचा 0 म्हणजे 250 ग्रॅम. तांबे किती आहे, तांब्याचे भाग 3 आहेत. एक भाग आपल्याला माहित आहे 50 आहे. 5 त्रिक 15 किती ग्रॅम आलं, 150 ग्रॅम. 400 ग्रॅम मध्ये जस्त आलं 250 ग्रॅम, तांबे आलं 150 ग्रॅम. मग पुढे काय म्हणलं माहितीये का, की ते परिवर्तित करायचंय. गुणोत्तर 5:3 परिवर्तित करायचंय 5:4 मध्ये. तर ते करण्यासाठी किती ग्रॅम तांबा मिसळायला पाहिजे. मग काय करायचं, जस्त वर लिहायचं. जस्त आहे 250. जस्त किती आहे तुमचं, 250. तांबे किती आहे तुमचं, 150. ती म्हणते तांबा किती मिक्स करायला पाहिजे किंवा मिसळायला पाहिजे, एक्स मिसळूया आपण त्या ठिकाणी ग्रॅम. जर तांबा एक्स ग्रॅम मिसळला तेव्हा गुणोत्तर तुमचं बनतंय 5:4 म्हणजे 5/4. आता हे सोडून घ्यायचं. क्रॉस मध्ये गुणाकार करा, 25 चोक आले 100 वरचा 0 बरोबर. क्रॉस मध्ये गुणाकार करा तुमचा, 15×5 75 वरचा 0 अधिक 5 आणि x चा गुणाकार केला 5x आला. हा प्लस मध्ये इकडे मायनस येईल. 1000 वजा किती आलं, 750 बरोबर आले तुमचे 5x. 1000 मधून 750 गेले तर राहिले तुमचं 250. 250 बरोबर आलं तुमचं 5x. 5×5 = 25, 5×0 = x बरोबर किती आलं, 50. म्हणजे तुम्हाला जर गुणोत्तर 5:3 जर 5:4 मध्ये परिवर्तित करायचं असेल तर तुम्हाला तांबा हा किती ग्रॅम मिक्स करायला पाहिजे, 50 ग्रॅम मिक्स करायला पाहिजे किंवा मिसळायला पाहिजे. आलं का, चेक करून घ्या. हे कॅल्क्युलेशन काटछाट मारायचं बरं का परीक्षेमध्ये. हे असलं करत बसायचं. 5 आणि 3 8 होतं, लगे भागायचं, किती भागाला इथं काय असं गुणायचं, इथल्या माइंड मध्येच गुणायचं, लक्षात आहे, सोपं सोपं. हे असलं डिटेल मध्ये परीक्षेमध्ये लिहित बसू नका. हे फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी एवढं डिटेल मध्ये लिहितो. एवढं करायची गरज नाहीये ते. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 13वा प्रश्न. आणि सगळे मिश्रण मध्ये मी टाईप वाईज जातो, लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते सोपं जावं. जमली. डॅडीला थँक्यू. झालं का रे. 45 लिटरचं मिश्रण आहे आपल्याकडे ते. आणि 45 लिटर मिश्रणामध्ये काय काय आहे रे आपल्याकडे, ते दूध आणि पाणी आहे. दूध आणि काय आहे, पाणी आहे. आणि दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती आहे, 2:1 आहे. दूध आणि पाण्याचं गुणोत्तर 2:1 आहे म्हणजे 2 दूध आणि पाणी 1 म्हणजे टोटल किती झालं, 45. 2 आणि 1 आलं 3, 3 बरोबर आले तुमचे 45. 3 1 3, 3×5 = 15. एक भाग जो आला ना तो एक भाग किती झाला, 15 झाला राजा. मग 45 मध्ये दूध किती आणि 45 मध्ये पाणी किती ते काढून घ्या.
45 मध्ये दुधाचे भाग आहेत दोन. दोनला काय करायचं, एका भागानं गुणायचं 15 15 दोन्ही किती आलं तुमचं, 30 आलं. 30 लिटर दूध आलं तुमचं. पाण्याचा एकच भाग आहे, एकच भाग आहे, याचा अर्थ एक भाग आपला 15चाच आहे. 15 एके किती आलं, 15 आलं राजा. तर पुढे काय म्हटलं माहिती का, या मिश्रणामध्ये पाण्याची काही मात्रा जर तुम्ही मिसळली आणि मात्रा मिसळली तेव्हा गुणोत्तर एकाच दोन होते. म्हणजे किती पाण्याची मात्रा मिसळायला पाहिजे, दूध आपल्याकडे ती 30 आहे, पाणी आपल्याकडे ती खालेल्या 15 आहे. किती मिक्स करायला पाहिजे, 1 लिटर मिक्स करायला पाहिजे पाणी. आणि ज्या वेळेस आपण पाणी 1 लिटर मिक्स करतोय तेव्हा नवीन गुणोत्तर बनतं एकाच दोन, म्हणजे 1/2 बनते. क्रॉस मध्ये गुणाकार करा, 30 दोन्ही किती आलं, 60. 60 बरोबर ह्याचा क्रॉस मध्ये गुणाकार करा, 15 अधिक किती आलं तुमचं, एक्स. 60 तसंच ठेवलं, 15 प्लस मध्ये इकडे काय होईल तुमचं, मायनस, बरोबर आला एक्स. 60 मधून 15 गेले, राहिले किती तुमचे, 45. 45 बरोबर एक्स. अजून तुम्हाला किती लिटर पाणी मिसळायला पाहिजे, 45 लिटर पाणी मिसळायला पाहिजे, जेणेकरून नवीन मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती बनेल, एकास दोन बनेल. आलं का, चेक करून घ्या. चला क्लिअर करे बाबा, जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. 60 लिटरच्या मिश्रणामध्ये आम्ल आणि पाण्याचं गुणोत्तर 2:1 आहे. आम्ल आणि पाण्याचं गुणोत्तर एकास 2:2 होण्यासाठी मिश्रणामध्ये अजून किती पाणी मिसळायला पाहिजे. साठ लिटरचं मिश्रण आहे आपल्याकडे, आहे ना रे. 60 लिटरच्या मिश्रणामध्ये पाणी किती आहे रे, मला सांगा. सॉरी, आम्ल आहे ना, अगोदर आम्ल लिहा. आम्ल आणि पाणी आहे. आम्ल किती आहे, 2 आहे, आणि पाणी किती आहे, 1 आहे. याचा अर्थ 2 आम्ल पाणी 1 म्हणजेच टोटल 60 लिटर. 2 आणि 1 आलं 3, 3 बरोबर आलं 60 राजा. 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 शून्य 0. एक भाग आला 20चा, एक भाग आपला आला 20चा. पण 60 लिटर मध्ये आम्ल किती, 60 लिटर मध्ये आम्ल किती, आम्लाचे भाग आहेत 2, 2 गुणा आम्लाचे भाग 2 आहेत, 2 ला भागायचं, 2 ला गुणायचं एका भागानं. एक भाग किती आपला 20चा, 20 दोन्ही किती आलं, 40 लिटर आलं. आम्ल आलं ते 40 लिटर आलं. मग याच्यामध्ये 60 मध्ये पाणी किती, तर 60 वजा 40 करून टाकूया, किती आलं तुमचं, 20 लिटर. 60 लिटर मध्ये 40 लिटर आम्ल आलं आणि 20 लिटर काय आलं तुमचं, पाणी आलं. पुढे म्हणते पाण्याचं गुणोत्तर एकास 2 होण्यासाठी मिश्रणामध्ये अजून किती पाणी मिसळायला पाहिजे. आम्ल वरती लिहूया 40, आम्ल वरती लिहूया आपण, आम्ल वरती लिहिलं 40, पाणी खाली लिहितो, पाणी आहे 20. ती म्हणते अजून किती पाणी मिसळायला पाहिजे. अजून मी 1 लिटर पाणी मिक्स करतो, आणि ज्यावेळेस मी 1 लिटर पाणी मिक्स करतोय त्यावेळेस नवीन गुणोत्तर किती होते तुमचं, एकास 2 होते. किती होते, एकास 2, म्हणजे 1/2 होते. क्रॉस मध्ये गुणाकार करा, 40 दोन्ही किती आलं, 80 बरोबर. क्रॉस मध्ये गुणाकार करा, 20 अधिक किती आलं तुमचं, एक्स. 80 तसा असलेला 20 प्लस मध्ये इकडे आला तुमचा मायनस बाळा, राहिला एक्स. 80 मधून 20 गेला, राहिला 60, 60 बरोबर एक्स. याचा अर्थ अजून तुम्हाला गुणोत्तर, मिश्रणाचं गुणोत्तर एकास 2 करण्यासाठी अजून तुम्हाला किती पाणी मिक्स करायला पाहिजे, 60 लिटर पाणी मिसळायला पाहिजे. आलं का, चेक करून घ्या. चला जाऊया का पुढं, पुढचा प्रश्न.
आपल्याकडे ती 15 लिटरचं मिश्रण आहे रे बाळा. 15 लिटरच्या मिश्रणामध्ये अल्कोहोल आणि पाणी आहे. अल्कोहोल आणि काय आहे? पाणी आहे. आणि गुणोत्तर किती आहे त्याचं? एकाच 4 आहे. एकाच 4 आहे. मग 15 लिटर मध्ये जर अल्कोहोलचे भाग 1 असतील आणि पाण्याचे भाग 4 असतील तर अल्कोहोल किती तुमचं? तर 1 अधिक काय करूया 4. अल्कोहोल 1 आणि पाणी 4 म्हणजे टोटल 15. 4 आणि आले 5, 5 बरोबर आले 15. 5 त्रिक आले 15. एक भाग आला 3चा. एक भाग कितीचा आला? 3चा आला. मग आता अल्कोहोल किती आहे ती काढूया, कारण शेवटी तुम्हाला प्रश्न विचारा नवीन मिश्रणामध्ये अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के. तर अल्कोहोल काढून घेऊया आपण. अल्कोहोलचे भाग 1 आहेत, एक भाग 3चा आला, याचा अर्थ 3 आले. लक्षात ठेवा. म्हणजे 15 लिटर मध्ये अल्कोहोल किती लिटर आहे तुमचं? 3 लिटर आहे. मग आता काय करायचं माहिती का, जर मिश्रणामध्ये 3 लिटर पाणी काय केले? मिसळले. आता 3 लिटर पाणी पहिलं मिश्रण किती होतं? 15च होतं. 15 मध्ये जर तुम्ही 3 लिटर पाणी मिक्स केलं तर म्हणते अल्कोहोलचं प्रमाण किती टक्के होईल? आता 15 मध्ये जर तुम्ही 3 लिटर पाणी मिक्स केलं तर अल्कोहोलचं प्रमाण किती टक्के होईल? अल्कोहोल किती आहे तुमचं? 3 लिटर. 3 लिटर वरती लिहा. टक्क्यामध्ये विचारलं, टक्के म्हणजे गुणिले किती करायचं? 100. 3 छेदामध्ये 15 आणि 3 किती आले? 18. गुणाकारामध्ये आले तुमचे 100. 3 एके 3, 3 संग 18. भाग द्या. आता राहिलं काय तुमच्याकडे? ती 100. 100 भागीला 6 राहिला. 7 असा असलेला 6 एके 6 राहिले 4. 6 6 किती आलं तुमचं? 36. राहिले तुमचे 4. वरती लिहा. तर बे दोन्ही 4, बेत्रिक 6, 16.203%. नवीन मिश्रणामध्ये अल्कोहोलचं प्रमाण किती टक्के होईल? 16.203% यायला पाहिजे. 16.66 म्हणजेच 0.66 म्हणजेच लक्षात ठेवायचं 203 असतं. शेकडेवारी मध्ये सांगितलंय. बरं, इथपर्यंत क्लिअर करे बाबा. एवढीच पीपीटी आहे. इथपर्यंत क्लिअर का? थांबूया आजचा भाग इथंच, कारण प्रश्न संपलेत. प्रश्न संपलेत. क्लिअर करे बाबा. टाईप क्रमांक 5 क्लिअर का? टाईप क्रमांक मधले 5 मधले तुमची पहिली 1 2 3 4 लेक्चर मध्ये, मग कालच्या लेक्चर मध्ये बघून घ्या. 4 गणित काल घेतली होती. 4 गणित झालेत का एकदा बघून घ्या. चौथं झालंय का बघून घ्या एकदा. झालंय वाटते बहुतेक. हे झालेलं एकदा बघून घ्या. अशी टाईप क्रमांक 4 मधली 5 मधली मी 15 गणिते घेतलेत. क्लिअर करे बाबा. उद्याच्याला आपण काय करूया? दुसरा भाग बघूया. एवढंच ट्रान्सलेट झाले. ठीक आहे, थांबूया. राहिलं बाबा आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.